नमस्कार मित्रांनो, विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला भलताच गोंधळ आणि ड्रामा बघायला मिळतो. कालच्या भागात रोहन पूर्ण घरभर अंगावर चादर घेऊन फिरत असतो आणि घरातल्यांना वाटतं की घरात चोर शिरलाय. त्यामुळे अख्खं घर रात्री रोहनच्या मागे धावत असतं आणि रोहन इकडून तिकडून पळत असतो. अखेर तो क्षण येतोच. रोहन पळत पळत हॉलमध्ये येतो आणि त्याची आणि अधिराची जोरात टक्कर होते. अधिरा घाबरून किंचाळते आणि तेवढ्यात सगळे घाईघाईने हॉलमध्ये धावून येतात आणि लाईट लावतात. समर मागून रोहनला घट्ट पकडून ठेवतो. अंगावरची चादर ओढतो तर काय, आतमध्ये रोहन असतो. रोहनला त्या अवतारात बघून सगळे शॉक होतात. तेव्हा अंशुमनला तर चान्सच हवा असतो. तो सरळ रोहनला चोर म्हणून संबोधायला लागतो आणि डाफरत बोलतो की काय रे, जॉब गेला म्हणून तू आता हे असं करणार आहेस का, आणि माझ्या बहिणीला त्रास देतोस, असं म्हणून तो रोहनला खूप काही बोलत सुटतो. रोहन स्वतःची बाजू सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण अंशुमन काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. तेव्हा आजी मध्ये पडते आणि बोलते, अंशू जरा जपून बोल, काय बोलतोयस तू, तो घरातला जावाई आहे. त्यावर अंशुमन चिडून बोलतो की काय जावाई, जावायला काय वेगळे रूल्स असतात का, मी घरात चुका करतो तेव्हा माझ्यासाठी वेगळे रूल्स असतात, मग रूल्स हे रूल्स असतात. तेवढ्यात स्वानंदी रोहनला सावरते आणि म्हणते, रोहन बस खाली, मी समजू शकते तुला. सुश लगेच पळत जाऊन रोहनसाठी पाणी आणून देते. दुसरीकडे अधिरसुद्धा अंशुमनवर चिडते आणि म्हणते, अंशू दादा काय चाललंय तुझं, काही पण बोलू नकोस. रोहनने पाणी पिल्यावर स्वानंदी त्याला विचारते की आता बोल, नक्की काय झालंय. त्यावर अंशुमन पुन्हा मध्येच टपकतो आणि बोलतो की मी पण याच भाषेत विचारत होतो ना, की काय झालंय ते सांगा. दुसरीकडे रोहनच्या घरी वेगळाच ड्रामा सुरू असतो. मंदाकिनी अधिरावरून तिच्या बाबांजवळ सारखी बडबड करत असते की तुमची सून अशी तशी आहे, तिने कधी सुनेचा मानच दिला नाही, एवढ्या श्रीमंताची सून घरात आणली आहे तरी तिने घरासाठी चार पैसे खर्च केले नाहीत, सगळं आपणच बघायचं. तिचं तेच नेहमीचं रडगाणं सुरू असतं. स्वानंदीचे बाबा तिला पुन्हा पुन्हा समजावून सांगतात की मंदा तू शांत बस, अगं एवढं चांगलं घर आहे, तुला अजून काय हवंय, मुलं आहेत, सुना आहेत, हेच तर आपलं सर्वस्व आहे. तर इकडे रोहनला सगळे विचारत असतात. त्यावेळी अधिरा चिडून बोलते की अंशू दादा तू काय भलतंच बोलतोयस, चोर म्हणतोयस, माझा नवरा आहे तो, तेव्हा माझा हसबंड आहे, आणि तुला हा बोलण्याचा अधिकार कोणी दिला. त्यावर अंशुमन बोलतो की काय बोलतेस तू, मी तर हाणणार होतो याला. त्यावर आदिरा ठणकावून सांगते की तू हात तर लावून दाखव, माझा नवरा आहे तो. तेवढ्यात सुशही बोलते की रोहन दादा असं कसं रे, तुला काय चोरी करायला माझं आणि ताईचंच घर दिसलं का, किती इम्बॅरेसिंग वाटलं असेल आम्हाला. त्यावर स्वानंदी बोलते की सुश बरी आहेस ना तू. मग अंशुमन लगेच मध्ये पडतो की वहिनी तू तिला का बोलतेस, ती बरोबरच बोलते, त्या आणि काय गरज होती, याला जर यायचंच होतं तर फोन करून यायचं ना. त्यावर रोहन बोलतो की प्लीज प्लीज सगळ्यांनी शांत बसा. समरही रोहनला समजावत बोलतो की रोहन, समरही सगळ्यांना बोलतो की अंशू काय बोलतोयस तू, आणि रोहन काही कोणी चोर नाही आहे. आणि समर रोहनला विचारतो की काय झालं रोहन, तू असं आलास हे अपेक्षित नव्हतं. त्यावर रोहन सगळ्यांची माफी मागत बोलतो की मला खरंच या सर्व प्रकाराबद्दल तुमची माफी मागायची आहे, मला माहिती आहे माझा नाईलाज होता. आणि रोहन शेवटी असं बोलून जातो की सगळेच प्रश्नात पडतात. रोहन बोलतो की माझा नाईलाज होता म्हणूनच मला या घरात चोरी करायला यावं लागलं. हे वाक्य ऐकताच मल्लिका हळूच तिथून फोन घेऊन निसटते. इकडे दुसरीकडे मंदाकिनीची आणि रोहनच्या बाबांची बडबड चालूच असते. स्वानंदीचे बाबा समजत असतात की अधिरा चांगली सून आहे, याचा पुरावा आम्ही सगळे आहोत. त्यावर मंदाकिनी टोमणा मारत बोलते की बरोबर आहे ना, गोड गोड बोलून तुम्हाला सगळ्यांना ताब्यात घेऊन ठेवलंय आणि सगळा कडवटपणा माझ्यावरच ओकलाय. काय आहे ना, तुम्ही सगळे चांगले आहात, मीच एक वाईट आहे ना. मंदाकिनीची बडबड चालू असतानाच मल्लिकाचा फोन येतो. मंदाकिनी आधी दुर्लक्ष करते, पण फोन पुन्हा पुन्हा वाजत असतो. आल्यावर मंदाकिनी रागवत चिडून ओरडते की काय आहे, कोण आहे. मल्लिका फोनवर मंदाकिनीला भडकवत बोलते की अहो मंदाताई, काय झालंय माहिती का, आमच्या घरात आता एक थरारक सीन झालाय ना, पार धडकीच भरली हो. मंदाकिनी विचारते काय झालंय हो, काय कळत नाही हे नीट सांगा ना. मल्लिका बोलते अहो काय सांगावं तुमच्या मुलाबद्दल, त्याने असं कृत्य करून ठेवलंय ना. त्यावर मंदाकिनी सरळ आपल्या मुलाची बाजू घेत बोलते, ओ माझ्या मुलाला काही बोलायचं काम नाही, तुमची मुलगीच तशी आहे, तुमच्या मुलीला काही काम येत नाही, काय काय येत नाही, तुमच्या मुलीबद्दल बोला, माझ्या मुलाला काही बोलू नका. त्यावर मल्लिका आगीत तेल ओतत बोलते, अहो तो स्वतः तुमचा मुलगा आमच्या घरी आलाय आणि एवढा थरारक सीन चाललाय, त्याने स्वतः कबूल केलंय की त्याचा नाईलाज झालाय आणि तो या घरात चोरासारखा शिरलाय, चोरी करायला आलाय. आणि समर तर एवढा चिडलाय ना, आता समर तर पोलिसात द्यायचीच बात करायला लागलाय म्हणून. हे ऐकून मंदाकिनी हादरते आणि बोलते काय बोलतायत तुम्ही, नाही नाही माझा मुलगा असं नाही करणार. पण मल्लिका घरात पूर्ण आग लावून कोणीतरी आलंय असं सांगून फोन कट करते.
इकडे मंदाकिनी रडायला लागते आणि नवऱ्याला बोलत असते, अहो ऐकलत का तुम्ही, तुमच्या लेकाने काय पराक्रम करून ठेवला आहे. माझं तर फक्त दागिन्यांपर्यंत मजल गेली होती, त्याने काय केलं बघा. स्वानंदीचे बाबा विचारतात, अगं नक्की काय झालं आहे. मंदाकिनी रडत रडत सांगते, अहो तो सरळ राजवाड्यांच्या घरात चोर करायला घुसला. गेला आपला पोरगा वाया गेला. कुठल्या देवाचे कुठल्या जन्माचा आपण असं फेडतोय. गेला आपला पोरगा वाया गेला. श्रावण बाळ म्हणत होतो आणि त्याने आपल्या आईवडिलांची पण पर्वा केली नाही. एवढे कष्ट उपसले आपण त्याच्यासाठी, खस्ता खाल्ल्या, शिक्षण दिलं, शिक्षणावर पैसे खर्च केले, ते काय लोकांच्या घरी दरोडा घालायला. त्यावेळेस रोहनचे बाबा तिला शांत करत म्हणतात, हे बघ मंदा, अगं काहीतरी गैरसमज झालेला आहे. रोहन कशाला चोरी करेल. दुसरीकडे हॉलमध्ये स्वानंदी रोहनला विचारते, रोहन काय बोलतेस तू, काय विचार करतोयस का. त्यावर रोहन बोलतो, हो ताई, मी चोरीच करायला आलो होतो या घरात. हे ऐकताच अंशुमन लगेच डाफरतो, दादा तिजोरीचे चावे लॉक आहेत ना. ओ शिट, चावी तर वहिनीकडे आहे ना. अच्छा, म्हणून सुशकडून सगळे अधिकार काढून घेतले का. म्हणजे वहिनी तू चावी तर दिली नाहीस ना त्याला. यावर समर अंशुमनला ओरडत बोलतो की, अंशू काय बोलतोयस तू, काय चाललंय तुझं. अंशू म्हणतो, काय बोलतोय दादा, मी जे सत्य आहे तेच तर बोलतोय ना. त्याने स्वतःच कबूल केलं आहे ना. त्यावर समर समजवायचा प्रयत्न करतो की, अरे हो, पण त्याची काय परिस्थिती आहे हे समजून घ्यायला नको. तो कोण आहे, तुझ्या बहिणीचा नवरा आहे, कळतंय का तुला. त्याची काळजी नको करायला. अंशुमन चिडून बोलतो, काळजीच करतोय ना दादा मी, माझी काळजी लेजिट आहे. दागिने, कॅश हे सगळं व्यवस्थित आहे की नाही हे पहिले तर पाहिजे ना. हवं तर याची झडती घेऊ का. अंशुमनचं हे बोलणं ऐकून आधिरा भडकते आणि म्हणते, ओ माय गॉड अंशू, काय बोलतोयस तू हे, तू शांत बस जरा. तेव्हा रोहन सर्वांना थांबवत मोठ्याने बोलतो, अरे तुम्ही सगळे शांत व्हा, तुमचा खूप मोठा काहीतरी गैरसमज होतोय. अरे मी काही दागिने चोरी करायला आलो नव्हतो. आधिरा आश्चर्याने विचारते, व्हॉट. त्यावर रोहन हसत उत्तर देतो, मी तर माझ्या बायकोला चोरी करायला आलो होतो. आणि तुम्ही सगळे माझ्यावर असे तुटून पडले नसतात ना, तर मी कधीच माझ्या बायकोला चोरून घेऊन गेलो असतो. हे ऐकताच घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. समर हसून बोलतो, घ्या आता हा बायकोचा चोर निघाला. रोहन मग पुढे सांगतो, हे सगळं एक स्टुपिड भांडणामुळे झालं आणि बाबा म्हणाले तसं मी एक नाटक बघायला गेलो होतो. आदिरामध्येच अडवून बोलते, ग्रेट, माझ्याशिवाय नाटक बघायला गेलास. रोहन तिची समजूत काढत बोलतो, ऐक ना, सॉरी आदिरा, त्या नाटकातून मला खूप काही गोष्टी कळल्या. लग्न ही काही एकट्या बायकोचीच जबाबदारी नसते. त्यावर स्वानंदी कौतुकाने बोलते, खूप लाखातला शब्द बोललास रोहन. रोहन लगेच हसून सांगतो, ताई हे नाटकातलंच वाक्य आहे. स्वानंदी पण हसते. रोहन पुढे आदिराकडे बघून बोलतो, माझी आदिरा माझ्यासाठी किती करते आणि खरंच मी तिला सॉरी बोलणार होतो, पण आदिरा तर आदिरा आहे ना, ती माझा फोनच उचलत नव्हती, म्हणून मला चोरासारखं यावं लागलं. मग रोहन उभा राहतो आणि सगळ्यांसमोर मनापासून बोलतो, आदिरा माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हे ऐकून स्वानंदी पटकन आदिराला रोहनच्या जवळ ढकलते. आदिरासुद्धा रोहनला सॉरी बोलते, पण रोहन तिला थांबवत म्हणतो, तू नको सॉरी बोलू आदिरा, आपलं लग्न हे एक सुंदर गाणं आहे बेबी, त्याचं रडगाणं नको ना बनवूस. त्यावर आदिरा मिश्किलपणे विचारते, हे पण त्या नाटकातलं वाक्य आहे का. आणि दोघेही हसायला लागतात. आदिरा पुढे विचारते, एवढं नाटकाचं कौतुक करतोयस तर त्या नाटकाचं नाव तरी सांग. रोहन सांगतो, लग्नपंचमी. स्वानंदी हसून बोलते, रंगपंचमी ऐकलं होतं, हे लग्नपंचमी काय आहे. रोहन, मला पण ते नाटक बघायचे असं आदिरा म्हणते. तेव्हा रोहन बोलतो की, चल ना जाऊयात, इनफॅक्ट मी तर म्हणतो आपण सगळेच जाऊया. ताई सर, आपण सगळे जाऊया, खूप मस्त नाटक आहे. मग रोहन प्रेमाने आदिराला विनवणी करतो, आदिरा प्लीज ना, चल ना तू घरी. इथे तू इथे, मी तिथे, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, हवं तर मी उठबशा काढतो. असं म्हणत रोहन खरोखरच उठबशा काढू लागतो. आदिरा मुद्दामच त्याला काही वेळा उठबशा काढू देते. ते बघून स्वानंदी आदिराला हात लावत बोलते, बस आता. आदिरा हसत बोलते, ओके फाईन, माफी ग्रँटेड. रोहन लगेच तिला घट्ट मिठी मारतो आणि आय लव्ह यू बोलतो. हे दृश्य पाहून अंशुमन आणि मल्लिकाचा पूर्ण जळफळाट होतो. तर स्वानंदी आणि घरातल्या बाकी सगळ्यांना मनापासून आनंद होतो. समर मध्येच फिरकी घेत बोलतो, आम्हा सगळ्यांना माहिती आहे तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण असं लाईव्ह परफॉर्मन्स द्यायची काही गरज नाही. हे ऐकून रोहन आणि आदिरा पटकन बाजूला होतात. रोहन सगळ्यांची माफी मागत बोलतो, सॉरी तुम्हाला सगळ्यांना मला असं चोरासारखं घरात शिरावं लागलं म्हणून. त्यावर आजी हसत बोलते, असू दे रे, मला तर भलतीच गंमत वाटली. शेवटी रोहन पुन्हा आदिराला घाई करतो, पण आधी हा चल ना तू यार, मला नाही राहत तुझ्याशिवाय आता. तेवढ्यात मल्लिका मध्येच बोलते, अरे हो आधी माझ्या डॉलला तरी विचार, तिची यायची इच्छा आहे की नाही. त्यावर आदिरा लगेच उत्तर देते, ऑफकोर्स माझी
जायची इच्छा आहे, मला जायचं आहे घरी आणि इनफॅक्ट मी तर सगळी तयारी करून ठेवली होती. तू जर आला नसतास ना तर मी वर्कआउट करून स्वतःच येणार होते. रोहन हसून बोलतो की काय? तेव्हा समरही बोलतो की बरं झालं तू आलास, नाही तर हिचे सगळे कष्ट वाया गेले असते. सगळे खळखळून असतात. अधिरा मग मी चेंज करून येते असं सांगून निघते. अशा प्रकारे अधिरा जायला रेडी होते आणि याच सुंदर मुमेंटवर आजचा एपिसोड संपतो.